विद्यार्थी मित्रांनो, ही इयत्ता 9वीची 10वी कविता हे राष्ट्रदेवतांचे हे आपण शिकणार आहोत. तर मी शेखर पाटील आपलं स्वागत करतो. हे राष्ट्रदेवतांचे ही जी कविता आहे ग. दि. माडगूळकर यांनी लिहिलेली आहे. कवी ग. दि. माडगूळकर यांचा जन्म 1919 मध्ये आणि मृत्यू 1977 मध्ये झालेला आहे. गजानन दिगंबर माडगूळकर हे त्यांचं पूर्ण नाव. मराठी, हिंदी चित्रपटसृष्टी जे आहे त्या चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध कथाकार आणि गीतकार म्हणून देखील ते ओळखले जातात. अनेक चित्रपटांच्या कथा आणि गीतं जे आहेत, गाणी जे आहेत, ती गाणी ग. दि. माडगूळकर यांनी लिहिलेले आहेत. त्यांचं गीतकार, चैत्रवन, जोगिया, काव्यकथा इत्यादी जे कविता संग्रह आहेत ते प्रसिद्ध आहेत. मराठीतील गीत रामायण म्हणून लिहिलं म्हणून त्यांना महाराष्ट्राचे वाल्मिकी म्हणून ओळखलं जातं. गीत रामायण जे आहे, गीत रामायण म्हणजे काय, ते रामायण जे होतं त्या रामायणाला त्यांनी मराठीमध्ये लिहिलं आणि गीताच्या स्वरूपात लिहिलं, गाण्याच्या स्वरूपात लिहिलं. कारण आपल्याला माहिती आहे की गाणं जे आहे, गाणी आपल्याला आवडतात आणि ही गाणी जी आहेत, हे गाणी आपल्याला आवडत असल्यामुळे आपलं ते चांगलं लक्षात राहतं आणि म्हणून त्याच्यामुळे त्या गीत रामायणामुळे माडगूळकरांना महाराष्ट्राचं वाल्मिकी म्हटलं गेलेलं आहे. महाराष्ट्राचे वाल्मिकी म्हणजे काय, तुम्हाला माहीत असेल की रामायणाचे रचयिता किंवा रामायण ज्यांनी लिहिलं ते कोण होते, वाल्मिक ऋषी. आणि मग आधुनिक वाल्मिकी म्हणून देखील ग. दि. माडगूळकर यांचा उल्लेख त्यामुळे केला जातो. आणि या त्यांच्या एकूण जी संपदा आहे, ग्रंथ संपदा असेल, हे जी गोष्ट आहे, याच्यामुळे त्यांना भारत सरकारने पद्मश्री हा पुरस्कार जो आहे, हा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव जो आहे तो गौरव केलेला आहे. आता कवितेचं नावच जे आहे हे राष्ट्रदेवतांचे, हे राष्ट्रदेवतांचे याच्यावरनं आपल्याला कल्पना येऊन जाते की आपलं जे भारत राष्ट्र आहे, भारत जो देश आहे, त्या भारत देशाचं गुणगान जे आहे या कवितेच्या माध्यमातून ग. दि. माडगूळकर यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्या राष्ट्राचं महत्त्व सांगताना ग. दि. माडगूळकर म्हणतात की भारत जे आहे संत महंतांचं राष्ट्र आहे. भारत जो देश आहे याच्यासारखा मोठा देश किंवा महान देश जो आहे तो जगात कुठे नाही. आणि आपण पाहतो की अनेक देवांचा जन्म जो आहे, मग इथं राम जन्मले, कृष्ण जन्मले, किंवा आधुनिक यांच्यामध्ये जर आपण पाहिलं तर शिवरायांचा जन्म या ठिकाणी झालेला आहे. रामकृष्ण यांच्यासारखे महात्मे या ठिकाणी जन्माला आलेले आहेत. अनेक समाजसुधारक जे आहेत त्या समाजसुधारकांचा जन्म जो आहे तो या भारतातच झालेला आहे. आणि म्हणून आपल्या राष्ट्राचं महत्त्व सांगताना गदिमा सांगतात की भारताचं स्वातंत्र्य आहे सूर्यचंद्र जे चिरकाल आहेत. म्हणजे आपण पाहतो की पृथ्वीचं अस्तित्व ज्या दिवसापासून आहे त्या दिवसापासून सूर्य आणि चंद्र यांचं अस्तित्व आहे आणि हे अस्तित्व जे आहे, अस्तित्व चिरकाल राहू दे अशी प्रार्थना ते देवाकडे करतात. सत्य आणि अहिंसेचं महत्त्व देणारे राष्ट्रपुरुष जे आहेत, म्हणजे महात्मा गांधी यांच्यासारखे अनेक राष्ट्रपुरुषांमुळे आपलं राष्ट्र जे आहे ते राष्ट्र घडलं. अनेक ग्रंथांचं लेखन झालं आणि त्याच्यात जर आपण पाहिलं गीतेसारखा देखील ग्रंथ आहे. आणि आपण म्हणतो की गीता जी आहे ती मानवाला जगणं शिकवतं, जगावं कसं हे गीतेतून शिकलं जातं. आपला प्रपंच कसा चालावा, कारण आपण पाहतो की भगवान श्रीकृष्णांनी गीता कोणाला सांगितली, अर्जुनाला सांगितली. कुठं सांगितली, कुरुक्षेत्रावर सांगितली. आणि हे गीता जी आहे, गीता आज देखील आपल्या जीवनाला दिशा देण्याचं काम गीतेमुळे घडलेलं आहे. आपण पाहतो की गीता जी आहे, गीता कोणत्याही धर्माचं किंवा पंथाचं हे करत नाही, तर गीतेतून अनेक गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात. एक प्रकारे आपल्या जीवनाला आकार देण्याचं काम जे आहे ते काम गीता करते. आणि या कवितेच्या माध्यमातून ह्याच गोष्टी ज्या आहेत ह्या गोष्टी गदिमा ज्या आहेत, गदिमा यांनी सांगितलेलं आहे. आणि आपलं जे राष्ट्र आहे, आपलं जे भारत देश आहे, त्या भारत देशाचं महत्त्व जे आहे, महत्त्व या कवितेच्या माध्यमातून ग. दि. माडगूळकर जे आहेत ते सांगण्याचा प्रयत्न करतात. आणि या कवितेतून आपल्याला ह्याच गोष्टी ज्या आहेत ह्याच गोष्टी पाहायच्या आहेत की भारताचं महत्त्व काय आहे किंवा हे राष्ट्र देवतांचं कसं आहे, हे जे आहे हे ग. दि. माडगूळकर हे या कवितेच्या माध्यमातून सांगतात. आणि ही कविता जी आहे ती कवितेचा अभ्यास जो आहे तो आज आपण करणार आहोत. ही कविता जी आहे ही कविता आपण समजून घेणार आहोत की नेमकं भारत हे राष्ट्र देवतांचं कसं आहे, त्याला महान राष्ट्र का
म्हटलं जातं, हे या कवितेच्या माध्यमातून आज आपण अभ्यासणार आहोत. तर हे जे गीत आहे किंवा ही जी कविता आहे कोणती, हे राष्ट्रदेवतांचे. तर 1970 साली मराठीत घरकुल नावाचा जो चित्रपट आहे त्या चित्रपटात देखील या गाण्याचा समावेश आहे. त्या चित्रपटात हे गाणं जे आहे, ही प्रार्थना जी आहे, हे राष्ट्रदेवतांचे हे गायलं गेलेलं आहे. हे राष्ट्रदेवतांचे, हे राष्ट्रदेवतांचे, हे राष्ट्रप्रेषितांचे, आज चंद्र सूर्य नादो स्वातंत्र्य भारताचे. तर विद्यार्थी मित्रांनो पहा, पहिली जी ओळ आहे, पहिल्या कडव्यामध्ये कवी म्हणतात की हे राष्ट्र कोणाचं आहे, हे राष्ट्र देवतांचं आहे, देवांचं आहे. मग आपण पाहिलं प्रस्तावनेत आपण पाहिलं की या ठिकाणी रामाचा जन्म झालेला आहे, या ठिकाणी कृष्णाचा जन्म झालेला आहे, याच ठिकाणी बुद्ध जे आहेत त्या बुद्धांचा जन्म झालेला आहे, अनेक देव जे आहेत त्या देवांचा जन्म जो आहे तो जन्म या ठिकाणी झालेला आहे. त्याचबरोबर पुढे कवी म्हणतात की हे राष्ट्र देवतांसोबत प्रेषितांचं देखील आहे. प्रेषित म्हणजे कोण, मग देवदूत जे आहेत, किंवा आपण पाहतो की चांगलं काम करणाऱ्यांना प्रेषित म्हटलं, म्हणजे साधू संत. मग आपण पाहतो तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर असतील, किंवा संत नामदेव आहेत, संत एकनाथ आहेत, की आपण पाहिलं तर संत नामदेवांनी भागवत धर्माची पताका, भागवत धर्म म्हणजे आपण वारकरी संप्रदाय जो म्हणतो, माळकरी जो म्हणतो, विठुरायाचे जे भक्त आहेत, तर तो भागवत धर्म जो आहे तो महाराष्ट्राच्या पलीकडे पाठवला. आणि आपण पाहतो की घुमान, ज्या ठिकाणी पंजाबमध्ये घुमान हे ठिकाण आहे, त्या ठिकाणी जाऊन त्यांनी पंजाबमध्ये देखील भागवत धर्म जो आहे तो भागवत धर्माचा प्रसार केला. आणि मग त्या नामदेवांचं जे साहित्य आहे, शिखांचा पवित्र ग्रंथांमध्ये त्याचा समावेश जो आहे, गुरुबाणीमध्ये त्याचा समावेश करण्यात आलेला आहे. म्हणजे धर्माचा विस्तार जो आहे, धर्माचा विस्तार त्यांनी केला. प्रेषित म्हणजे काय, मग साधू संत महात्मे शिवाजी महाराज असतील, महाराणा प्रताप असतील, किंवा त्यांच्यानंतर झालेले जे क्रांतिकारक आहेत ज्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं, तर यांचं हे राष्ट्र आहे. मदर टेरेसांना भारतरत्न मिळाला, त्याबरोबर त्यांना नोबेल पुरस्कार देखील, मॅगसेसे पुरस्कार देखील जो आहे तो पुरस्कार मिळालेला आहे. किंवा आपण बाबा आमटेंविषयी पाहतो, बाबा आमटे जे आहेत, बाबा आमटेंचं जे कार्य आहे कुष्ठरोग्यांविषयी, आदिवासींविषयी, बाबा आमटे असतील, त्यांचा मुलगा प्रकाश बाबा आमटे असतील, या लोकांचं जे कार्य आहे ते प्रेषितांसारखं आहे, देवदूतांसारखं आहे. आजही आपण पाहतो की कोरोनाचा काळ चाललेला आहे, त्या कोरोनामुळे आपल्याला या ठिकाणी तुम्ही घरी, आम्ही शाळेत, अशा पद्धतीने आपल्याला संवाद जो आहे या व्हिडिओच्या माध्यमातून, या ऑडिओच्या माध्यमातून आपल्याला संवाद जो आहे तो संवाद साधावा लागतो आहे. आज देखील कोरोना काळात बरेच लोक जे आहेत या देवदूताचं काम करत आहेत. आणि असे अनेक महात्मे जे आहेत ते महात्मे देखील या ठिकाणी जन्मलेले आहेत. आणि म्हणून कवी गदी माडगुळकर पुढे म्हणतात की आज चंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे. भारताचं स्वातंत्र्य कुठपर्यंत चाललं पाहिजे, ज्या दिवसापर्यंत पृथ्वीवर या जीवसृष्टीमध्ये सूर्य आणि चंद्र जे आहेत यांचं अस्तित्व आहे, त्यांचं जेवढं आयुष्य आहे. आणि आपण पाहतो की साधारणतः तुम्ही SS मध्ये अभ्यासतात, विज्ञानामध्ये अभ्यासतात की सूर्य आणि चंद्र कित्येक वर्षापासून आहेत. पृथ्वीच्या अस्तित्वापासून, जीवसृष्टीच्या अस्तित्वाच्या अगोदरपासून त्यांचं अस्तित्व जे आहे, अस्तित्व या ठिकाणी आहे. आणि हे जे सूर्यचंद्र जोपर्यंत टिकतील तेवढं चिरकाल जे आहे भारताचं स्वातंत्र्य जे आहे ते टिकलं पाहिजे. कारण आपल्याला माहीत आहे की भारतावर अनेक आक्रमणे झाली, अनेक लोकांनी राज्य केले. मग त्याच्यात बाबर असेल, मुस्लिम राज्यकर्ते असतील, इंग्रज असतील, पोर्तुगीज, डच, असे अनेक प्रकारचे आक्रमणं जे आहेत त्या आक्रमणं भारतावर झाली. पण भारत जो आहे एवढ्या परकीय आक्रमणं देखील सहन करून देखील भारत जो आहे त्या ठिकाणीच आहे. बदल झाला का कुठला नाही. आपली संस्कृती जी आहे ती पूर्वापार चालत आलेली संस्कृती आपण देखील जपत आहोत. अनेक राष्ट्रांमध्ये आपण पाहतो की बरीचशी उलथापालथ झाली, अनेक राष्ट्रांमध्ये बदल झाले, पण भारत जे आहे, भारतामध्ये झाला का बदल? नाही झाला. आणि म्हणून गदिमा या पहिल्या ओळींमध्ये तेच सांगतात की शेवटपर्यंत जोपर्यंत सूर्य आणि चंद्राचं अस्तित्व आहे तोपर्यंत भारताचं स्वातंत्र्य जे आहे ते स्वातंत्र्य टिकलं पाहिजे. कवितेचं दुसरं जे कडवं आहे त्या कडव्यामध्ये गदी माडगुळकर म्हणतात की कर्तव्य दक्षभूमी सीता रघुत्तमाची, रामायणे घडावी येथे पराक्रमाची,
शिर उंच उंच व्हावे हिमवंत पर्वताचे. बघा कशी ही भूमी कर्तव्य दक्ष आहे. कोणाची आहे? सीतेची आणि रघुत्तमाची. रघुत्तम म्हणजे कोण? श्रीराम. रघुकुळातले असल्यामुळे, उत्तम असे असल्यामुळे त्यांना मर्यादा पुरुषोत्तम देखील म्हटलं जातं. आणि असे सीता आणि रघु जे आहेत, राम जे आहेत, यांची भूमी आहे. हे काय आहेत? जगापुढे आदर्श आहे. म्हणजे आजही म्हटलं जातं की ते कसे आहेत? राम सीतेसारखे आहेत. म्हणजे पती पत्नींमधील आदर्श असं उदाहरण जे आहे ते उदाहरण तुम्हाला माहीत आहे. रामायण काय आहे हे देखील आपल्याला माहीत आहे. आणि असे राम आणि सीता जे आहेत ते या ठिकाणी जन्मले की त्यांची ही भूमी आहे. भारतभूमी कोणाची आहे? राम आणि सीतेची आहे. की राम कोण? उद्या राज्याभिषेक होणार आहे, राजा होणार आहे. आणि त्याच्या आदल्या रात्री वडिलांनी दिलेलं जे वचन आहे ते वचन पाडण्यासाठी राम वनवासाला जातो. म्हणजे आपण पाहतो की आज भावाभावांची भांडणं कशावरनं होत आहेत? जमिनीवरनं होत आहेत, घरावरनं होत आहेत. वडिलोपार्जित संपत्तीचा जो वाद आहे तो वाद मिटवण्यासाठी कोर्टात जावं लागतं आहे. पण राम जे आहेत फक्त वडिलांनी आपल्या आईला दिलेल्या शब्दाखातर राम वनवासाला गेले. आणि एक आदर्श पत्नी म्हणून सीता देखील त्यांच्याबरोबर गेली आणि त्याचबरोबर लक्ष्मण देखील त्यांच्यासोबत. म्हणजे भावासोबत वनवासाला 14 वर्ष छोटा काळ नसतो. बरेचसे दिवस निघून जातात. आपल्या आयुष्यातला बराचसा काळ जो आहे तो निघून जातो. आणि राम जे आहेत ते राम 14 वर्ष वनवासाला गेले. आणि त्या वनवासामध्ये त्यांनी साधेपणाचं आयुष्य जगलं. म्हणजे मी राजपुत्र आहे किंवा मी देव आहे. बघा आपल्याला बऱ्याच वेळेस राम हे विष्णूचा अवतार होते. कोण होते? राम विष्णूचा अवतार होते. पण तरी देखील त्यांनी चमत्कार केले का नाही? सामान्य पुरुषाचं आयुष्य ते जगले म्हणून त्यांना मर्यादा पुरुषोत्तम म्हटलं. स्वतःला एक मर्यादा बांधून दिली की मी विष्णू नसून मी कोण आहे? पृथ्वी तलावावर जसे तुम्ही आम्ही जन्मलेले आहोत तसा एक सामान्य मनुष्य आहे, मानव प्राणी आहे. आणि ते जे आहे ते आयुष्य ते जगले. जोपर्यंत रामांचा अवतार होता तोपर्यंत ते आयुष्य ते जगले. आणि त्यांच्यासोबत त्यांचा भाऊ पत्नी देखील वनवासाला गेले. आणि आज आपण पाहतो की थोड्या थोड्या गोष्टींवरनं कुटुंबाचा कलह जो आहे तो कलह होतो. पण या ठिकाणी सीता आणि राम जे आहेत त्यांच्यासोबत लक्ष्मण देखील गेला. म्हणजे बंधुप्रेम जे देखील आहे ते दाखवलं. आणि पुढचं उदाहरण तुम्हाला माहीत असेल की भरत त्यांना घेण्यासाठी जातो. आणि गेल्यानंतर ज्यावेळेस राम नकार देतात त्यावेळेस भरत काय करतो? तर आपलं रामाच्या पादुका म्हणजे चपला घेऊन त्या सिंहासनावर ठेवतो आणि रामाच्या नावाने 14 वर्ष कारभार जो आहे तो कारभार चालवला जातो. असं बंधुप्रेम कुठं दिसतं का? नाही दिसत. ते फक्त भारतात दिसतं. आणि म्हणून कवी म्हणतात की ही भूमी कर्तव्य दक्ष आहे. सीता आणि रामाची भूमी आहे. आणि इथं रामायणात कसली घडली पाहिजेत? पराक्रमाची. अनेक पराक्रम मग काय आता बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत संयुक्त राष्ट्रसंघाच्या याच्यामध्ये युद्ध वगैरे जे आहेत ते फारसे होत नाही. सर्व देश जे आहेत ते सामंजस्याने वागतात. मग पराक्रमाची रामायणे काय घडली पाहिजेत? मग अनेक पराक्रम जे आहेत, मग अनेक गोष्टींचा शोध जो आहे तो शोध लावला गेला पाहिजे. अनेक क्षेत्र अशी आहेत की त्या क्षेत्रामध्ये आज आपण मागे आहोत. त्या क्षेत्रांमध्ये आपण पुढे जे आहे ते पुढे गेलं पाहिजे. आणि हीच रामायणे जी आहेत पराक्रमाची रामायणे या ठिकाणी लेखकांना अपेक्षित आहे. कधी माडगूळकरांना हेच अपेक्षित आहे की या ठिकाणी रामायणे जी आहे ती पराक्रमाची घडली पाहिजे. कारण आजही आपण रामाचा आदर्श जो आहे तो डोळ्यात पुढे ठेवतो. भारत जो आहे, भारताला पूर्वी सोने की चिडिया म्हटलं जायचं. भारत सर्व गोष्टींमध्ये सक्षम असा देश होता. पूर्वी इतर देशांना भारताकडून या गोष्टी ज्या आहेत लागणाऱ्या आवश्यक गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टींचा पुरवठा व्हायचा. पण आज काय झालेलं आहे? आज आपल्याला या ठिकाणी बऱ्याचशा गोष्टींसाठी दुसऱ्या देशांवर अवलंबून राहावं लागतं. आणि मग कवींना असं वाटतं की आज आपण पूर्वीचं जे वैभव आहे ते वैभव प्राप्त केलं पाहिजे. आणि हे वैभव प्राप्त करत असताना या ठिकाणी जे पराक्रम आहेत पराक्रमाची रामायणे व्हायला पाहिजे. रामायण जे आहे म्हणजे आपण रामाला देव आहेत, आपण आपल्या मनात त्यांच्याविषयी श्रद्धा जी आहे ती श्रद्धा आहे. पण जर कुठं काय भांडण होत असेल तर आपण काय म्हणतो? काय नाही, त्यांचं रोजचं रामायण आहे, रोजचं रामायण आहे. म्हणजे रामायण आपल्यासाठी पवित्र असा
विषय आहे, तरी देखील आपण काय म्हटलं, कोणतं भांडण असेल तर रामायणे काय त्यांचं रोजचं रामायण आहे असा शब्द जो आहे तो शब्द आपण वापरतो. पण लेखक म्हणतात, कवी म्हणतात की ती रामायण नको, तर पराक्रमाची रामायण जी आहेत ती रामायण व्हायला पाहिजेत. कारण शिर जे आहे, आपलं डोकं जे आहे, मस्तक जे आहे, ते मस्तक उंच व्हावं. कसं व्हावं? हिमवंत पर्वतासारखं व्हावं, हिमालयासारखं व्हावं. म्हणजे आपण कोणत्या क्षेत्रात जर यश मिळवलं, समजा आपण जर शाळेत पहिले आलो तर आपल्या वडिलांची मान जी आहे ती अभिमानाने उंच होते, हिमालयासारखी ती मान जी आहे ती मान उंच होते. आणि मग कवी तेच म्हणतात की आपल्या पराक्रमामुळे हिमवंत पर्वत जो आहे तो काय आहे, आपला पालक आहे. वाली जे आपण म्हणतो तसा हिमालय पर्वत जो आहे तो आपला वाली आहे. कारण अनेक गोष्टींपासून आपलं संरक्षण हिमालय पर्वतामुळे होतं. आणि आपण जर पराक्रम केला तर आपल्या पालकांचं ज्या पद्धती मान उंचावली जाते तसं आपली वागणूक कशी असली पाहिजे, आपण अशा काही गोष्टींमध्ये यश मिळवलं पाहिजे की हिमालय पर्वत जो आहे त्या पर्वताची मान अभिमानाने उंच झाली पाहिजे. आणि दुसऱ्या कव्यांमधून कवीला हीच गोष्ट जी आहे ही गोष्ट सांगायची आहे. तिसरं जे कडवं आहे कवीचे, त्यात कवी म्हणतात की येथे नसो निराशा थोड्या पराभवाने, पार्थास बोध केला येथेच माधवाने, हा देश स्तन्य प्याला गीताख्ये अमृताचे. बघा, पार्थ म्हणजे कोण? अर्जुन. माधव म्हणजे कोण? कृष्ण. हे आपल्याला माहित आहे. तर थोडा जो पराभव आहे, थोड्या पराभवाने माणसाने निराश होता कामा नये. मग आपण काय करतो, आपल्याला थोडे मार्क्स कमी पडले, गुण कमी पडले तर आपण नाराज होतो. पण ते असतं का? हे गुण फक्त काही विशिष्ट कालापुढे असतात, आयुष्यात ते आपल्याला कामात येतात का? नाही. अगदी तशीच परिस्थिती मी तुम्हाला सांगितलं प्रस्तावनेत अर्जुनाची झाली. गीता श्रीकृष्णाने कोणाला सांगितली तर ती अर्जुनाला सांगितली. ज्यावेळेस महाभारताचं युद्ध कुरुक्षेत्रावर चाललेलं होतं त्यावेळेस समोर कोण होते? भाऊबंदकीचा जो वाद असतो आपल्यामध्येही असतो, तसाच वाद जो आहे, भाऊबंदकीमधला वाद जो आहे तो कौरवांमध्ये आणि पांडवांमध्ये होता. पांडवांसमोर कोण होते? कौरव होते. कौरवांमध्ये कोण कोण होते? मग त्यांचे चुलत भाऊ दुःशासन, दुर्योधन, आजोबा भीष्म, गुरु द्रोणाचार्य हे होते. आणि हे लोक समोर उभे असल्यामुळे अर्जुन निराश झाला. अर्जुन निराश झाला. का झाला? की समोर माझी भावंड आहेत, माझे गुरु आहेत, माझे आजोबा आहेत, काका आहेत, सर्व नातलग आहेत, मामा आहेत, आणि मी त्यांच्याशी लढायचं का? थोड्याशा राज्यासाठी, या हे जी सत्ता आहे सत्तेसाठी मी त्यांच्याशी लढायचं का? तर त्यामुळे अर्जुन ज्यावेळेस निराश झाले त्यावेळेस काय केलं? श्रीकृष्णाने त्यांना बोध दिला. मग तो बोध काय होता? तर तो बोध होता गीता. गीता जी आहे ती गीता त्यांनी श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितली. आणि आजही जी गीता जी आहे ती आपल्याला आपल्या प्रत्येक कर्तव्याची जाणीव करून देते. आपलं कर्तव्य काय आहे? या जमिनीवर किंवा या पृथ्वीवर जन्म घेत असताना आपली जी काही कर्तव्य आहेत त्या कर्तव्यांचा जाणीव जी आहे ती जाणीव आपल्याला गीतेतून मिळालेला आहे. आणि मग पुढे ते म्हणतात की हा देश स्तन्य पाहिला. स्तन्य म्हणजे काय? दूध. आईचं जे दूध असतं, म्हणजे एक प्रकारचं बाळकडू जे आहे ते बाळकडू आपल्याला मिळालेलं आहे. मग ते बाळकडू काय? तर ते संस्कार, जे भारतीय संस्कार आहेत ते संस्कार आपल्यावर जे आहेत. आणि म्हणून या संस्कारांमध्ये कुटुंब व्यवस्था जी आहे ती टिकून राहिलेली आहे. अर्जुनाला कृष्णाने बोध केला, गीता सांगितली, आणि गीतेत सांगितलं की आपली जी कर्तव्य आहे ती कर्तव्य पार पाडायची आहे. आपलं कर्तव्य महत्वाचं, आणि त्यानंतर मग आपले लोक. कर्तव्य बजावत असताना कोणतंही कर्तव्य असेल त्यावेळेस नातीगोती जी आहे ती नातीगोती पाहिली जाऊ नये. नात्या गोत्यांचा विचार जो आहे तो नात्या गोत्यांचा विचार न करता आपण आपलं काम जे आहे ते काम प्रामाणिकपणे पार पाडलं पाहिजे. कारण या ठिकाणी आपल्याला संस्कारांचं बाळकडू मिळालेलं आहे. जे संस्कार आपल्यावर झालेले आहेत त्याच्या आधारावर आपली कुटुंब व्यवस्था जी आहे ती बळकट आहे. आणि भारत सोडल्यानंतर इतर देशांमध्ये आपल्याला कुटुंब व्यवस्था पाहायला मिळत नाही. आपण पाहतो अमेरिकेची बरीचशी उदाहरणं पाहतो. एकच व्यक्ती 4-4, 5-5 लग्न करतात. आपण पाहतो, आपल्या समोर उदाहरणं आहेत, अगदी बरीचशी उदाहरणं असे सांगता येतील. पण भारतात त्या गोष्टी आहेत का? नाही आहेत. म्हणजे घटस्फोटांचं प्रमाण आता वाढलेलं आहे. पण पूर्वी घटस्फोट देखील निषिद्ध होते.
भारतामध्ये या गोष्टींचा कुटुंब व्यवस्था जी आहे, आदर्श कुटुंब व्यवस्था म्हणजे आज देखील भारतातील कुटुंब व्यवस्थेचा अभ्यास जो आहे अभ्यास केला जातो. हे कशामुळे शक्य आहे, तर हे जे संस्कार आहेत, हे जे संस्कार आमच्यावर झालेले आहेत, चालत आले नसतील वडिलांकडून मुलांकडे, म्हणून आज देखील भारतात ज्या गोष्टी निषिद्ध आहेत त्या गोष्टींकडे मुलं जी आहेत ती फारशी जात नाही, किंवा आदर जो आहे, इतरांचा आदर जो आहे तो आदर आज देखील भारतामध्ये ठेवला जातो. भारतात ह्या ज्या परंपरा आहेत, प्रथा परंपरांचा सन्मान जो आहे तो सन्मान केला जातो आणि त्याच्यावरच ही व्यवस्था जी आहे ती व्यवस्था आधारलेली आहे. कर्तव्याला महत्त्व दिले गेलेलं आहे. रामाने तेच केलं, श्रीकृष्णाने ते केलं. अगदी आपण शिवाजी महाराजांचं उदाहरण घेतलं तर देखील तेच आहे. म्हणजे अगदी जवळचे नातेवाईक जरी असतील की त्यांनी स्वराज्य विरोधी काम केलेलं असेल तरी शिवाजी महाराजांनी त्यांना हात तोडण्याची शिक्षा देण्याचं उदाहरण जे आहे ते आपल्यासमोर आहे. कल्याणाच्या सुभेदाराच्या सुनेचं उदाहरण आपल्यासमोर आहे. म्हणजे हे काय आहे, जिजामातेने श्रीकृष्ण अर्जुन यांच्याच गोष्टी, रामकृष्ण यांच्याच गोष्टी ज्या आहेत ते शिवाजी महाराजांना सांगितलं, त्यांच्यावर संस्कार केले आणि त्या संस्कारातून शिवाजी महाराज घडले आणि आज देखील एक आदर्श राज्यकर्ता म्हणून शिवाजी महाराजांचं राज्य फक्त भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात अभिमानाने घेतलं जातं आणि त्यावेळेस आमची छाती जी आहे ती फुगून उठते. अभिमानाने आम्ही ताठ मानेने त्यावेळेस सांगतो, हो शिवाजी महाराज आमचे आहेत. हे काय आहे, हे या संस्कारांचं बळ आहे आणि हे संस्कारच या राष्ट्रातच मिळतात, भारतातच हे संस्कार मिळतात. आणि म्हणून आपण पाहतो की अनेक लोक भारतीय संस्कृती जी आहे त्या संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी भारतात येतात. भारतीय संस्कृती जी आहे एक मोठी अशी संस्कृती आहे, एक अशी मोठी परंपरा जी आहे ती परंपरा आपल्याला दिसतं. भारत माता म्हटलं जातं, देशाला आई म्हणणारं एकमेव राष्ट्र आपल्याला दिसतं. आपण असं कधी वाचलं का किंवा ऐकलं का अमेरिका माता, पाकिस्तान माता? नाही, फक्त भारतातच देशाला आईचा दर्जा जो आहे तो आईचा दर्जा दिलेला आहे. आणि म्हणून आपण आपल्या आईवर जसे प्रेम करतो तसे आपण आपल्या देशावर प्रेम करतो. आणि हेच संस्कार जे आहे त्या संस्कारांच्या बालकडूवरच आधारलेली ही व्यवस्था जी आहे ही व्यवस्था आहे. आणि हे जे कडवं आहे या कडव्यामध्ये कवींना हेच सांगायचं. शेवटचं जे कडवं आहे त्या कडव्यात कवी म्हणतात की येथे परंपरांचा सन्मान नित्य आहे, जनशासनातडीचा पायाच सत्य आहे, येथे सदा निनादो जयगीत जागृतांचे. बघा तर काय आहे, या ठिकाणी परंपरांचा सन्मान जो आहे तो नित्य आहे. म्हणजे आपण पाहतो की आपल्या परंपरा आपण चांगल्या पद्धतीने पाळतो. ज्या परंपरा आपल्याला माहीत आहेत किंवा आपण पाहत असतो, त्यांचं अनुकरण करत असतो आणि त्या पाळतो. म्हणजे आता बघा तुम्ही, श्राद्ध चालू आहे. श्राद्ध म्हणजे काय, पित्तरपाटा म्हणतो आपण ग्रामीण भाषेत. पित्तरपाटा काय चाललेलं आहे, पित्तरपाट्यामध्ये आपण आपले जे पूर्वज आहेत त्या पूर्वजांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण त्यांना आघारी देखील असं म्हटलं. श्राद्ध जे आहे, श्राद्धाचा जो नैवेद्य आहे त्याला आघारी म्हटलं जातं. साहजिक आपली आई म्हणते की आज आघारीचा कार्यक्रम आहे. म्हणजे आजोबा असतील, आजी असतील, जे कोणी आपल्या कुटुंबात वारलेलं असेल तर त्यांना नैवेद्य दाखवला जातो मेल्यानंतर. की आपण बघा चुलीमध्ये टाकला जातो किंवा आगीमध्ये तो टाकला जातो की तो त्यांच्यापर्यंत पोचतं असं म्हटलं गेलेलं आहे. किंवा त्या आत्म्याच्या शांतीसाठी आपण हे करत असतो. ही काय आहे, परंपरा आहे, वर्षानुवर्ष चालत आलेली आहे. म्हणजे आजची पिढी करेल, परत पुढची पिढी करेल, त्याच्या पुढची पिढी करेल. म्हणजे आपल्या कुटुंबात जे गत होऊन गेलेले असतील, आपले आजोबा असतील, आजोबांचं, वडील गेल्यानंतर वडिलांचं, त्यांच्यानंतर पुढच्या ज्या पिढ्या आहेत त्या प्रत्येक पिढीमध्ये हे जे आहे ही कृतज्ञता व्यक्त करण्याची एक पद्धत आहे. या ज्या आपल्या परंपरा आहेत त्या परंपरांचा आपण कायम सन्मान करत आलेलो आहोत. मग जर खानदेशी लोक असतील तर आपण पाहतो खानदेशी लोक कानबाईचा उत्सव साजरा करतात, रोट केले जातात, कानबाईचे रोट. तर ती काय आहे, एक परंपरा चालत आलेली आहे ना. आपण सर्व कुटुंब त्या ठिकाणी जमतो. अगदी सणावाराला जमत नसतील पण ज्यावेळेस गावात रोट असतील कानबाईचे त्यावेळेस बाहेर जाणारे सर्व लोक जे आहेत ते त्या ठिकाणी जातात. काय करतो आपण, आपल्या परंपरा जपतो आहोत. आपल्या परंपरा ज्या आहेत त्या परंपरांचा सन्मान जो आहे तो सन्मान जपण्याचं काम जे आहे ते काम आपण करत आहोत. म्हणजे नित्य त्या परंपरांचा सन्मान आपण करत असतो. बऱ्याच वेळेस आपल्याला माहीत नसतं आपले आजोबा कसे दिसत होते, पण तरी देखील त्यांचा श्राद्ध घातलं जातं, त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते. आणि मग शेवटी सर्व पितृ अमावस्या येते. सर्व पितृ अमावस्या म्हणजे काय, मग आपल्या
कुटुंबात जे जे वारलेले आहेत त्या सर्वांचं पित्र त्या दिवशी टाकलं जातं एकाच दिवशी. म्हणजे आपल्याला माहीत पण नसेल, आपले पंजोबा असतील, खापर पंजोबा असतील किंवा आपला मूळ पुरुष असेल, त्याचं देखील आपण त्या ठिकाणी श्राद्ध जे आहे ते श्राद्ध घालत असतो. म्हणून या परंपरांचा सन्मान जो आहे या ठिकाणी नित्य आहे. आणि मग ज्यावेळेस भारताला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस काय झालं 1960ला, तर आपण लोकशाही जे राष्ट्र आहे त्या राष्ट्राची निर्मिती झाली. भारताची राज्यघटना जी आहे 1960मध्ये अंमलात आली आणि त्याचा पाया काय आहे, काय असतं, ब्रीदवाक्य काय आहे भारताचं, सत्यमेव जयते. सत्यमेव जयते हे आपलं ब्रीदवाक्य आहे. आणि भारतीय लोकशाहीचा पाया जो आहे या सत्यावर आधारलेला आहे, या सत्यनिष्ठेवर तो पाया जो आहे तो पाया उभा आहे. आणि हा पाया भक्कम आहे. आणि जेव्हा पाया भक्कम असतो त्यावेळेस इमारत पडते का, नाही पडत. पाया काय काम करतो की जी इमारत आहे ती इमारत पकडून ठेवण्याचं काम जे आहे ते पाया करतो. आणि म्हणून पाया भक्कम केला जातो. कारण आता आपण पाहतो शहरांमध्ये जागा राहत नाही. पाया जर भक्कम असेल तर अगदी 10, 12, 15, 20 मजली इमारती सहज त्या पायावर उभ्या असतात. आणि हा पाया भक्कम असणं गरजेचं आहे. आणि तो जर सत्यावर आधारलेला असेल तर ते राष्ट्राचं नुकसान कोणीच करू शकत नाही, त्या राष्ट्राचं अहित कोणीच करू शकत नाही. आणि हेच शेवटच्या याच्यात करते की भारतीय स्वातंत्र्य जे आहे ते स्वातंत्र्य किंवा भारतीय राज्यघटना जी आहे ती सत्यमेव जयते याच्यावर आधारलेली आहे. आणि त्याच्यामुळे कवी शेवटी म्हणतात की या ठिकाणी काय निनादलं पाहिजे, निनादणे म्हणजे काय, गाणं गुणगुणणं किंवा सतत त्याचा चारी दिशांना डंका जो आहे डंका वाजलं पाहिजे. हे काय आहे तर जयगीत जागृतांचे. जयगीत केव्हा म्हटलं जातं, ज्यावेळेस आपण विजय मिळवतो, ज्यावेळेस आपण काहीतरी कामगिरी करतो. म्हणजे दुःखात आपण गाणं म्हणतो का, ते चित्रपटात दाखवलं जातं ते चुकीचं असतं. की काय विरह झाला की सॅड सॉन्ग म्हटलं जातं, विरहाचं गीत. गमके गाणे तुम्हाला माहीत असेल, गमके गाणे हे काय नाही, ते नाटक असतं. कोणाचा बाप वारल्यानंतर कोणी गाणं म्हणणार आहे का, आई वारल्यानंतर कोणी गाणं म्हणणार आहे का, रडायला त्या माणसांना वेळ जो आहे तो वेळ पुरेसा नसतो. आणि गीत फक्त कसलं गायलं पाहिजे, जयगीत गायलं पाहिजे. विजयाचं गाणं जे आहे ते सतत भारतभूमीवर निनादलं पाहिजे. सतत जयगीत जे आहे, विजयाची गाणी जे आहेत ती गाणी गायली गेली पाहिजेत. आनंद जो आहे तो आनंद सदा भारतभूमीवर सतत आनंद जो आहे, आनंदी येथील लोक जे आहेत ते लोक राहिले पाहिजेत. आणि हेच जे आहे हेच गाणं सदा गुणगुणलं गेलं पाहिजे. विजयाचं गाणं जे आहे, कोणीही दुःखाचं गाणं गाऊ नये. सतत काहीतरी नवीन असं काहीतरी शोध लावलेला असेल, नवीन काहीतरी क्षेत्रीय पादाक्रांत केलेली असतील तर त्याचा आनंदोत्सव साजरा करणारी गाणी जी आहेत सतत या भूमीवर म्हटली गेली पाहिजेत. आणि या कवितेच्या माध्यमातून कवी ग. दि. माडगूळकर यांना हेच सांगायचं आहे की भारताचं महत्त्व जे आहे ते महत्त्व कशात आहे. मग रामायणातली उदाहरणं आहेत, महाभारतातली उदाहरणं आहेत, आणि अलीकडच्या काळात आपली राज्यघटना जी आहे ती राज्यघटना लिहिण्याचं उदाहरण जे आहे ते उदाहरण देखील या ठिकाणी ग. दि. माडगूळकर यांनी दिलेलं आहे. आणि अशा रीतीने आपली हे राष्ट्रदेवतांची ही कविता जी आहे या ठिकाणी संपलेली आहे.
केला